हा प्रश्न मोठा आहे. मानाचा करंड काय, नामांकित क्रिकेटची स्पर्धा आहे. सगळ्यांनी सहकार्य करा. स्ट्राईक एंडला दादा गायकवाड, नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश भाटे. गोलंदाजी मार्क वरती जिल्हा अहिल्यानगर, तालुका पारनेर, गाव आळकुटी. आळकुटी गावचा उभरता सितारा. तुम्हाला या खेळाडूबद्दल अगोदर थोडीशी माहिती देईल. 2 लाखांची स्पर्धा झाली देहू रोड मध्ये. त्या देहू रोडच्या 2 लाखांच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही षटकार न खाल्लेला गोलंदाज अनिकेत बेलकर गोलंदाजी मार्कवरती आहे. परंतु समोर षटकार किंग आहे दादा गायकवाड. पाहूया इथे आता त्याला कतपत रोखून ठेवतोय अनिकेत बेलकर. जेमतेम 20-21 वर्षांचा खेळाडू आहे आणि समोर जवळपास तेवढाच अनुभव असणारा अशोक उर्फ दादा गायकवाड, 9 सीसीचा हा बिनीचा मोहरा. पहिला चेंडू 9 वाजून 2 मिनिटं होत आहेत. अनिकेत तू दादा. पाहूया पंचांचं म्हणणं काय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं सुरुवात केली अनिकेत बेलकरनं. हा हाईटचा व्हाईट बॉल आहे. चेंडू डोक्याच्या वरनं निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंचीनं मागे गेला. गोपी यांची पळापळ आपण सकाळपासून पाहतोय. सलग 3 षटकाराला गोपीच्या वतीनं 500 रुपये बक्षीस अगोदर जमा करा. परत येता दादा गायकवाड. मिस टाइम. चेंडू हवेमध्ये. सुधीर साबळे चेंडूच्या खाली आणि कोसळलाय. मोठा बिनीचा मोहरा पहिल्याच चेंडूवरती गारद. तुम्हाला सांगितलं होतं अनिकेत बेलकर वयानं लहान जरी हा खेळाडू असला तर या खेळाडूकडे चतुरपणा, चाणाक्षपणा, निर्भीडपणा, धाडस कुठून भरलेला आहे. आणि दादा गायकवाड सारख्या बिग हिटरला त्यानं इनिंगच्या पहिला चेंडू वाईड होता. इनिंगचा दुसरा चेंडू जरी असला तरी 0वरती बाद केले दादा गायकवाडला, जो डायमंड डक ठरला. 4 षटकांचा सामना आहे. न्यू बॅटर मैदानावरती उतरतोय तो किरण शिंदे. किरण शिंदे न्यू बॅटर. तुम्ही कात्रजच्या जुन्या रस्त्यांचा नवीन रस्त्याने जा. बोगदा पार केला. बोगदा पार केल्या केल्या पहिलं गाव जे सातारा रोडला लागतं ते शिंदेवाडी आहे. त्या गावचा हा खेळाडू आहे. अनिकेतचा हा चेंडू कव्हर्स मध्ये जोरदार खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतात. चेंडू अजूनही इन प्ले आहे. 1 धाव पळून पूर्ण केली गेली आणि ते आपण पाहतोय दुसरी धाव येते. 2 धावांनी धाव फलक पुढे जाईल. 3 धावा. एका बाजूने एनसीसी, दुसऱ्या बाजूनं मंगलमूर्ती इन्फ्रा पिंपरी चिंचवड. हडवळे साहेबांचा संघ एका बाजूने आहे. त्यांच्या विरुद्ध स्थानिक संघ मैदानावरती लढतोय. सामना 4 षटकांचा आहे. लढत झुंज जोरदार होणार आहेत. कुठल्या प्रकारची शंका नाही. 3 धावा धाव फलकावरती जमा. थोडा शॉर्ट पिच चेंडू. मोठा अपील. आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला होता. किरण शिंदेने त्या ठिकाणी जास्त वेळ घेतला नाही. दुसरा हादरा अनिकेत बेलकरनं देऊन टाकलाय एनसीसीला. वाजवा. किरण मागे परतल्यानंतर नायब, नवीन फलंदाज नायब मैदानावरती उतरतोय. पाहूया त्याला अनिकेत गायब करणार की नायब चांगली खेळी करून जाणार, हाच प्रश्न विनोद सर मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या प्रकारची बॉलिंग अनिकेत बेलकर. मी तुम्हाला सांगितलं 2 लाखांची स्पर्धा देहू रोडच्या मैदानावरती झाली. त्या मैदानावरती संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही षटकार न खाण्याचा विक्रम ज्याच्या नावावर झाला, फायनल जिंकली अनिकेतच्या संघानं, तो खेळाडू आहे अनिकेत बेलकर, मॅन फ्रॉम आळकुटी. मयूर मते यांना आपण आळकुटी एक्सप्रेस म्हणतो. आता ही ज्युनियर आळकुटी एक्सप्रेस आहे जी धडधडते या बिबीवाडीच्या मैदानावरती आणि 2 मातब्बर फलंदाजांना तंबूचा आसरा त्याने दाखवून दिला. समोर येतोय नायब. अनिकेत बेलकर जबरदस्त मारा. 3 धावा फक्त धाव फलकावरती. 2 फलंदाज तंबूच्या आसराला पाठवून दिलेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अंगावर चेंडू अडवला. यष्टेच्या मागणं विकेट किपर पटकन चेंडूवर देतात. चेंडू हातामध्ये नियंत्रित ठेवला. धाव फलकावरती कुठल्या प्रकारची वाढ नाही. 20-21 वर्षांचा फक्त खेळाडू आहे. उंचापुरात तगडा आहे. सगळ्यांना वाटेल हा 25-30 वर्षाच्या आसपासचा खेळाडू आहे की काय, पण मोजून 20-21 वर्ष त्या ठिकाणी वय आहे. परंतु फार लहान वयामध्ये एक चांगलं टॅलेंट या खेळाडूने आपल्या बरोबर जमवले.
फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळला, डीप स्क्वेअरला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, एक धाव तरी नक्कीच मिळेल. थ्रो चांगला आला विकेट किपरच्या हातामध्ये. एका धावेन धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा. सुधीर साबळेच्या नेतृत्वाखाली मंगलमूर्ती इन्फ्रा पिंपरी चिंचवड संघ मैदानावरती उतरला. 2018 साली सुधीर आणि मी एकाच टीम मध्ये होतो. जुन्नर प्रीमियर लीगला 7 वर्ष उलटून गेले. आणि 2018ला सुधीर साबळे त्यावेळेस हिरो होंडा बाईकचा मानकरी ठरला होता माझ्या टीम मध्ये खेळत असताना. चांगला खोलटप्प्यात चेंडू सरळ ड्राईव्ह केला. लॉंग आपला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. ओ खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सरळ सीमा पार, चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे गेलाय. दुर्दैवी चौकार खरं तर अनिकेतसाठी हा म्हणावा लागेल. सुदैवी चौकार एनसी साठी. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या षटक क्रमांक दुसरं कोण घेऊन येत आहे? सूरज आंबले गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. सूरज. अनिकेतनं 5 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. सगळ्यांना असं वाटलं इथं फक्त 1 धाव येईल, परंतु गणित चुकलं. क्षेत्ररक्षक हुकला आणि चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी. या धावा वाचवाव्या लागतील. रबर बॉलवरती धावा जमवणं मित्रांनो सोपं गणित नसतं. अवघड त्या ठिकाणी गणित जुळून आणावी लागतात. ज्या काही अडचणी, ज्या काही नियम आहेत, ज्या काही तुम्हाला डिक्लेरेशन झोन बद्दलच्या शंका आहेत त्या पंचांना विचारून घ्या. कारण या मैदानावरती बरेचसे नियम वेगळे आहेत जे तुम्हाला आयसीसीच्या पुस्तकामध्ये दिसणार नाही. 8 धावा धावफलकावरती. भन्नाट चेंडू या ठिकाणी सरळ लॉंग ऑनला उचललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि याच बरोबर नायब गायब झालाय. तीन फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर सागर बलकवडे. अनुभव प्रचंड आहे. अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय. अनेक वेळा आपल्या नवचैतन्य क्रिकेट क्लबला संकटातनं बाहेर काढलंय. सागर बलकवडे यांच्या प्रत्येक षटकाराला अजून चेंडू फेस केलाय, करायचा बाकी आहे. फेस करण्या अगोदरच बक्षीस झालंय. स्पर्धेचे मुख्य आयोजक पिंटू भाऊ मांगडे यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस. देवांश स्पोर्ट्स बंटी पल्लवी. आता तुम्ही म्हणाल बंटी पल्लवी का? तिकोने काय नाही, त्यांचं फेसबुकवरचं नाव बंटी पल्लवी आहे. आता त्यांना मी एकदा प्रश्न विचारला, बंटी पल्लवी का? पल्लवी त्यांच्या पत्नीचं नाव आहे. दोघांचे मिळून 1000 रुपये. देवांश स्पोर्ट्स आणि पिंटू भाऊ मांगडे. पाहूया काय होत आहे. सागर बलकवडे हा चेंडू हवेत खेळला. क्षेत्र चेंडूच्या मागे येतोय. चेंडू गेलाय तो डिक्लेरेशन झोन मध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, चेंडू लागून परत मैदानावर आल्यानंतर धावा पळून काढायच्या आहे. इथल्या स्थानिक खेळाडूंना तो नियम माहिती आहे. तुम्ही म्हणाल डिक्लेअर केला ते पळून 4 काढतील तुम्ही बॉलवर जाईपर्यंत. तुमच्या पायात बॉल असेल. चेंडू भिंतीला धडकून आतमध्ये आल्यानंतर धावा पळून काढायच्या आहेत. इथे एक नियम तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल, तो तुम्हाला माहित नसेल तर. धावफलक पुढे गेलाय. 9 धावा धावफलकावरती. फुलटॉस कव्हर्स मध्ये खेळलाय. लॉंग आपला फिल्डर चेंडूच्या मागे येते आणि केवळ सिंगल तिकडे मिळेल. नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये चेंडू अजूनही इन प्ले. अनिकेत चेंडूला बॅकअप करतोय आणि याच बरोबर टीम रिव्ह्यूचा वापर केला गेलाय. तिसऱ्या पंचांना कळवलं गेले तुम्ही चेक करा हा चेंडू नो बॉल असेल का, कमरेच्या लेवलच्या वरती आहे का. तिसरे पंच आपल्याला कळवतील. हा चेंडू वेस्ट लाईन लेवलच्या वरती आहे का हे तिसऱ्या पंचांनी चेक करायचंय. ते चेक केल्यानंतर आपल्याला कळेल इथे धाव वाढणार आहे का, चेंडू वाढणार आहे का. चेंडू ज्यावेळेस बॅट वरती हिट होईल त्यावेळेस चेंडू नो बॉल असणार आहे का. स्क्वेअर लेग पंचाने ऑन फील्ड डिसिजन तर नो बॉल आहे. पाहूया. नो बॉल याचा अर्थ नो +1 प्लस फ्री हिट बरंचसं काही मिळेल या चेंडूवरती. धावफलक 2 धावांनी पुढे जाईल. तब्बल 11 धावा धावफलकावरती. माझ्याबरोबर स्कोरच्या भूमिकेमध्ये नदीम भाई स्कोरिंगचं काम करतात, त्यांचं कौतुक आहे. आज आमचे विकास तर थोड्याशा उशिरानं मैदानावरती येतात.
आलेले आहेत. फ्री हिटचा पाहूया फायदा कितपत उडला. चेंडू खेळलाय कव्हर्स मध्ये, फिल्डरने चेंडूचा अंदाज चुकीचा बांधला आणि जिथे एक मिळू शकले अजूनही चेंडू इन प्ले की नाही. आत्ता तो बॉन्ड लाईनच्या बाहेर गेला असं वाटतंय. पंचांचा इशारा, चौकार, 4 धावा. धावफलकावरली सुरुवात. सिद्धेच्या बॅटमॅनला एक सुंदर चौकार आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मैदानात सुरू असताना क्षेत्ररक्षक जर तिथे व्यवस्थित चेंडू आणला असता केवळ एक धाव होऊ शकली असती. अंदाज चुकीचा बांधला. खोलवा टप्प्याचा चेंडू बॅट पासून फार दूर करता आला नाही. विकेट किपर चेंडूच्या थोडेसे घसरलेत ते मैदानाच्या आतमध्ये. सकाळी सकाळी एक वाक्य तुम्हाला चिटकून जातो. क्षेत्ररक्षक तिकडे घसरले. विनोद सर, क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही कितीही घसरा तुमचं नावच होणार आहे. आयुष्यात फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, कुणाच्या नजरेतनं घसरायचं नाही. तिथे परत तुमचं नाव होत नाही. क्रिकेटच्या मैदानावरती ऋषीदादा किती घसरले, नावच होणार आहे. कुणाच्या नजरेतनं कधी घसरायचं नाही. तिथे परत नाव तयार करता येत नाही. फुलटॉस चेंडू होता, पायावरती घेतला की बॅटवरती. पंचांच्या निर्णयात आपल्याला कळेल. वैभव कातोरे सर, पाहूया काय निर्णय येतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डेड व्हायचा विचार वाटते पाहतात. लेग बाईज. वैभव कातोरे सर, आपण गप्पा कोणाबरोबर मारतो? आपण जास्त करून मित्रांबरोबर मारतो. ज्यांना मैत्रिणी ते मैत्रीबरोबर मारतात. ज्यांना पत्नी खूप आवडते ते पत्नीबरोबर गप्पा मारतात. व्हॉट्सअप चॅटिंग करतात. वैभव कातोरे हा माणूस कोणाबरोबर चॅटिंग करतो? वैभव का सांगेल चेंडू नंतर. राईटा मुहूर्त विकेटचा मारा. चेंडू बॅक फुटला गेला, सरळ चढवलाय लॉंग ऑफ आणि मिडअपच्या मधनं, सरळ सीमा पार, खनखनी षटकार. पहिल्या षटकात होते 8, या षटकामध्ये आल्या 15. 2 षटकानंतर 2 बाद 23, 3 बाद 23. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्या, त्यामध्ये दुर्दैवी चौकार होता. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. सहा तिथे लिहिलेलं आहे. ते डिश आहे ना, डिशच्या खाली सिग्नल आहे 6चा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलक 15 या षटकामध्ये आल्या. 23 धावा धावफलकावरती आहेत. विषय परत चॅटिंगवर. विनोद सर कुणाबरोबर चॅटिंग करतात माहित नाही. बुवा कुणाला मेसेज करतात माहित नाही. परंतु इथे वैभव कातोरे सर जे आता स्क्वेअरला अंपायर ते कुणाबरोबर चॅटिंग करतात माहिती आहे का? आंतरराष्ट्रीय पंच सायमन टोफेल, कुमार धर्मसेना, पॉल रॅफेल या माणसांबरोबर चॅटिंग करणारा माणूस आहे, जो आपल्या स्पर्धेला पंच म्हणून उपस्थित आहे. बुवा आणि विक्रम भाऊ बरोबर जबरदस्त चॅटिंग असतं रात्री दिवस मावळल्यानंतर. अशी माहिती जट आली आमच्याकडे. जया मैदानात सुधीर साबळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चेंडू झपकन मागे निघून गेला. पंच पाहूया काय कळवत आहेत. व्हाईटचा व्हाईट बॉल. चेंडू प्रमाणापेक्षा जास्त उंचावर न गेला. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. बरेच जण असे त्यांना कोणाबरोबर चॅटिंग करतो हेही समजत नसेल नाही का विनोद सर? अननोन नंबरवरती. विनोद सरांच्या चेहऱ्यावरती गोड हास्य आहे. धावफलकावर धाव आहेत त्या 24. चेंडू गेला तो सरळ त्या ठिकाणी खाली राहिला. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. निर्धाव चेंडू. जाता थोडीशी सायबर माहिती तुम्हाला मी दी जाईल. सायबर क्राईम मधले थोडं सायबर अवेअरनेस. हनी ट्रॅप मध्ये कधी अडकायचं नाही. हनी ट्रॅप मध्ये लोक लाखो करोडो रुपयाला डुबलेत छोट्याच्या मोहपायी. हा चेंडू नो बॉल, कारण हा सेकंड बाउन्सर असेल. नो बॉल. अक्षय निर्मल सर त्या ठिकाणी इशारा करतायत. धावफलक आपण पाहतोय सरळ जाऊन पोहोचतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये अनिकेतनं 2 फलंदाज मुख्य बाद केले. दादा गायकवाडला शून्यावरती परतवलं. त्यानंतर किरणला बाद केलं. धावफलकावर धावा आहेत त्या 25 धावा. बॅटची एज, बापरे काय डावी मारली. मारला सूर उडाला धूर मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती आपण पाहतोय एका धावेने वाढवेल. धावफलकावरती पाहतोय 26 धावा. षटक क्रमांक 3 मॅच सिद्धेश फाटे
स्ट्राईक एंडला बॅटिंग करतो क्षेत्ररक्षण. जर आपण पाहिलं डीप पॉईंटला एक फिल्डर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, लॉंग ऑनला आहे, मिड विकेटला आहे, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर बाउंड लाईनवरती आहे. सर्कलच्या आतमध्ये कव्हर आहे, बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे. उंच चेंडू खेळलाय सिद्धेश बाठे. चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. षटकार 6 धावा. सहा धावा आणि धावफलक पुढे जाईल. तब्बल 32 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेश बाटे आणि सागर बलकवडे एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होते. नायब त्या ठिकाणी बाद झाले. त्यानंतर किरण शिंदे, दादा गायकवाड त्यांच्या अगोदर 3 फलंदाज लवकर परतल्यानंतर एनसीसी नवचैतन्य क्रिकेट क्लब मध्ये चैतन्य भरणारी फलंदाजी सिद्धेश बाटेकडनं. बऱ्याच अवांतर धावा या ठिकाणी दिल्या आतापर्यंत सुधीरनं. टेनिस बॉलवरती बॉलिंग करणं, रबर बॉलवरती बॉलिंग करणं हा फरक फार वेगवेगळा आहे मित्रांनो. काल बऱ्याचशा गोष्टी नरे ढोमे सर असतील, उत्तम सावंत सर असतील, प्रवीण गायकवाड सरांनी उलगडून सांगितल्या. प्रचंड वेगात टाकला चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू स्कोर कार्ड वरती लिहिला जाईल. भली मोठी घार मात्र मैदानाच्या वरती गिरट्या घालते. त्या घारीची नजर असल्याशिवाय तुमच्या बॅटमध्ये बॉल येणार नाही. तिच्यासारखी तीक्ष्ण नजर असल्याशिवाय. धावफलकावरती धावा आहेत 33. षटक क्रमांक 3 सुधीर साबळे संघाचा संघनायक गोलंदाजी करत असताना. चांगला चेंडू, परंतु किती सुंदर खेळलाय पा. असं वाटलं यॉर्कर होता, सरळ भिरकावून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. सिद्धेश बाटे ज्याच्या बॅटला लागल्यानंतर चेंडू सीमारेच्या गाठे. षटकार. टो क्रशिंग यॉर्कर होता, परंतु तो यॉर्कर आला त्या ठिकाणी अंगावर घेतला शिंगावर सिद्धेश बाटेनं. 6 धावा धावफलक पुढे गेला. वेगाने धावफलक पुढे येतो. 39 धावा स्कोर कार्डवर जमा. प्रचंड उसळी घेणारा चेंडू, नो बॉल. कारण ऑलरेडी त्या ठिकाणी तुम्ही 2 बाउन्सर टाकले झालेले आहेत. या षटकामध्ये बाउन्सरचा वापर केला तर पंचांच्या या निर्णयाला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. 40 धावा धावफलकावरती. 3 बाद 8 वरनं 32 धावांची भागीदारी झाली 2 फलंदाजांमध्ये. 3 बाद केवळ 8 धावा होत्या एनसीसी टीमच्या. पव्या काय करणार पुढच्या चेंडूवर सुधीर साबळे. फटका जोरदार, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आता सरळ चौकार डिक्लेरेशन झोन मध्ये 4 धावांसाठी. खेळ संपला. पाणी द्यायचं असेल तर ते आधी रेडी ठेवा. पाण्याचे खूप प्रकार आहेत विनोद सर. पाणी देणं, पाणी पाजणं यामध्ये फरक आहे शब्दांमध्ये. पाणी दाखवणं हा सुद्धा शब्द वेगळा आहे. पाणी लागणं हा शब्दही वेगळा आहे. बुवा धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. गप करा. या षटकामध्ये 21 आल्या. टोटल धावफलक धावून पोहोचलाय तो 44 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेले. अक्षय निर्मल सरांना 3 षटकामध्ये तहान लागली पंचगिरी करून. हरकत नाही, पाणी मिळणं फार गरजेचं आहे. आयुष्यामध्ये सगळ्यात महागडं पाणी मी सांगत असतो. विराट कोहली सगळ्यात महाग पाणी पितो. महेंद्रसिंग धोनी सगळ्यात स्वस्त पाणी. पण जगातलं सगळ्यात महाग पाणी कुठलं आहे माहिती आहे का? जगातलं सगळ्यात महाग पाणी सांगा मला तुम्ही विचार करून. मी या षटकानंतर तुम्हाला काय चिन्ह नंतर सांग. जगातलं सगळ्यात महाग पाणी कुठलं? गोलंदाजी मार्कवरती साहिल कदम. पहिला रोखणार का या धावफलकाला? सागर बलकवडे समोर आहेत. पहिला चेंडू जे करायचं होतं तेच सागरने केलंय. सिद्धेशला पहिल्या चेंडू ट्रायकला आणलंय. जो चला पलीकडनं जा. कार्यकर्ते हात बांधलेले काका बॉन्ड लाईनच्या पलीकडनं. चेंडू जर येऊन डोळ्याला लागला आयुष्याची दुखापत होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 45 धावा.
हा गोलंदाज सांगितलं ना, साहिल कदम. पहिल्या चेंडूवर सिंगल सागर बलकवडेने काढली. पाहूया या षटकामध्ये रोखणार सिद्धेश भाटेला की अजून काय. 30 धावांवर नाबाद खेळतोय, चौकार षटकारांची आतषबाजी करतोय सिद्धेश. बाप रे बाप, या 36 झाल्या. 3 डझन धावा करत खेळतोय सिद्धेश. षटकार 6 धावा. पूर्ण होते नवचैतन्य क्रिकेट क्लबचं. 51 धावा धाव फलकावरती. काय बॅटिंग आहे. यॉर्कर चेंडूला स्वतः असा लिलया पिकअप करतोय, पाहतच राहावं अशा प्रकारची फलंदाजी. चांगला चेंडू पायावर त्याला, एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एका धावेन धाव फलक पुढे. लेग बायच्या राक्ष निर्मल सरांचा. धाव फलकावरती धाव आहेत त्या 52. जगातलं सगळ्यात महाग पाणी काय आठवतंय का? जगातलं सगळ्यात महाग पाणी. आकाश सर सकाळी फोन केला तर आंघोळ करत होते. बॅकफुटला गेले सागर बलकवडे. कव्हर्स मध्ये चेंडू खेळला, फिल्डर चेंडूच्या मागे आणि तिथे अजूनही चेंडू इन प्ले. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये पळून पूर्ण केलं गेलं. बुवा, जगातलं सगळ्यात महाग पाणी हे डोळ्यामध्ये येणारे अश्रू. कारण जोपर्यंत हृदयाला त्या ठिकाणी वेदना होत नाहीत तोपर्यंत डोळ्यातनं पाणी बाहेर येत नाही. जगातलं सगळ्यात महाग पाणी. साहिल षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस बाप रे बाप, षटकार 6 धावा लॉंगॉनच्या डोक्यावर. करंडकाला सलामी देणारा उत्तुंग षटकार सागर बलकवडे यांच्या बॅटमधून. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. धावफलकावर धावा आहेत त्या 60. पहिल्या ओव्हरमध्ये मॅच वरती मिळवलेलं नियंत्रण पूर्णपणे मंगलमूर्ती इन्फ्राकॉननं घालवून टाकलं. अनेक चुका केल्या, ज्या रनआउटच्या असतील, कॅचच्या माध्यमातून असतील. पहिल्या षटकात 8 धावा आल्या, पहिल्या 5 चेंडूवर फक्त 4 धावा दिल्या त्या अनिकेतनं. ती 6वी ते 8वी धाव सुद्धा मिसफिल्डचे. चेंडू खेळला ऑन साइडला, मिस टाइम. फिल्डर चेंडूच्या मागे येतो, एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. थ्रो पाहूया व्यवस्थित हातामध्ये येईल का. वाईड इज थ्रो. 2 पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसरी होणार का? तिसरी पळून त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. चौथी होणार का? नक्की मंगलमूर्तीकर करतायत काय? स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी त्याच्या स्टंपवरती कव्हर लिहू शकत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. षटकं संपतायत ती 4. धाव फलकावरती धावा आहेत त्या 63 धावा. याचा अर्थ या 2 खेळाडूंमध्ये 45 धावांची भागीदारी झाली. 8 धावांवरती 3 फलंदाज बाद झाल्यानंतर सिद्धेश भाटे आणि सागर बलकवडे यांच्याकडनं 45 धावांची भागीदारी, 55 धावांची भागीदारी, माफ करा. धाव फलकावरती धावा आहेत त्या 63. 64 धावांची गरज मंगलमूर्ती इन्फ्राकॉनला सामना जिंकण्यासाठी. थोडा वेळ मी थांबेल. डीजे वाले बाबू कुछ तो गाना बजा. नवचैतन्य धन्यवाद मित्रांनो. मी सांगण्या अगोदर तुम्ही मैदानात ताबा घेतला. दादा गायकवाड आणि कंपनीचं कौतुक. सिद्धेश भाटेनं टीमला परत मॅच मध्ये आणलंय. एका लाईन मध्ये आतमध्ये जायचंय. वेल प्लेड सिद्धेश. अजून सामन्याचा निकाल लागायचा आहे, परंतु जी खेळी केली, टीमला मृत होत चाललेल्या टीम मध्ये परत प्राण फुंकला आणि टीमला जिवंत केलं. कारण 8 धावांमध्ये 3 फलंदाज महत्वाचे बाद झाले होते.
63 धावा धावफलकावरती, 64 धावांची गरज आहे. पव्या मंगलमूर्तीवाले कशा प्रकारचा हा सामना आपल्याकडे खिचून आणणार, कशा प्रकारची बॅटिंग करणार. सलामीची जोडी मैदानावरती उतरते. साहिल कदम आणि गणेश हडवळे. स्वतः संघमालक मैदानाच्या आतमध्ये गणेश भाऊ खेळतायत, बरोबर. गणेश भाऊंचं क्रिकेट प्रेम प्रचंड आहे. आज ही स्पर्धा चेतनदादा भाटे यांचं आगमन, हार्दिक स्वागत. सगळ्यांना वाटतं चेतनदादा येताना चहा घेऊन येतील, हरकत नाही. विकास तुम्हाला जातात एक सांगून जाईल, दुधानं हाडं बळकट होतात, चहानं नाती बळकट होतात, त्यामुळे चहा घेणं गरजेचं आहे. आमचे गुरुवारी सीतारामदास चौधरी नेहमी सांगायचे, चहामुळे माणसं जोडली जातात. राज रणदिवे सरांचं आगमन होत आहे. दूर कोपऱ्यामध्ये बसून आजचं पूर्ण अपडेट ते आपल्याला दिवसभराचा लेखाजोखा कळवतील. राज रणदिवे सरांसुद्धा मानाच्या करंडकामध्ये मानाचं स्वागत. मुळशी करंडक गाजवलेला रमेश मिरगणे सुद्धा मैदानावरती येऊन दाखवलं होते, त्याचे हार्दिक स्वागत आहे. काही आपल्या जवळचेच खेळाडू असतात, त्या खेळाडूंकडे आपण दुर्लक्ष करतो, परंतु मोठ्या मंचावर ज्यावेळेस ते खेळाडू स्वतःला सिद्ध करतात त्यावेळेस त्यांच्या नावाचा गौगव होतो. रमेश मिरगणे हे त्यातलं नाव आहे. मुळशी करंडकामध्ये बलाढ्य संघांना नक्कीच नाचवलं आपल्या गोलंदाजीवरती. 63 धावा धावफलकावरती आहे, 64 धावांची गरज आहे. बघूया काय होणार या मॅचमध्ये. सामना संपलेला नाही. क्रिकेटमधली कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही, नव्हे तर क्रिकेटचं भविष्य वर्तवणारा पंडित अजून जन्माला यायचा आहे. एका बाजून आपण पाहिलं आमचे चेतनदादा वेंगुर्लेकर यांना सुद्धा आमचे बिबीवाडीकर विसरले नाहीत, आमचे डीडी स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू विसरलेले नाहीत. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेतनदादांचं भलं मोठं कटआउट. असं वाटतंय की ते मॅच पाहतायत थेट स्वर्गातून या मानाच्या करंडकाची. फार लवकर जगाचा निरोप चेतनदादाने घेतला. मी 2009ला पुणे शहरामध्ये वास्तव्याला आलो, त्याच्या अगोदर पिंपरी चिंचवडला होतो. परंतु ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आलो ना, त्यावेळेस दोनच नावं माझ्या कानावरती पडायची, एक अजय आवळे आणि दुसरं त्या ठिकाणी चेतन वेंगुर्लेकर. ज्यावेळेस 2009ला मी या पुण्यामध्ये राहायला आलो. कव्हरचा बादशाह गोलंदाजी तर असा कळायचा, भल्या भल्यांना कुठून बॉल पडलाय कुठे गेला कळायचं नाही. स्ट्राईक एंडला खेळतात गणेश हडवळे, नॉन स्ट्राईक एंडला साहिल कदम, गोलंदाजी मार्कवरती कुणाल पवार. अमित सर नाव आली तुमच्याकडे. स्ट्राईक एंडला गणेश, नॉन स्ट्राईक एंडला साहिल, गोलंदाजी मार्कवरती. पुढच्या दोन टीमचे पुकार घ्या विनोद सर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला टी शर्ट पोच करा. आज आपल्याला फार सगळं वेळेत करायचंय. आज सगळे सामने 4-5 षटकांचेच झाले पाहिजेत. एवढं मोठं नियोजन करतोय, 1.5-2 महिने तुम्ही राबताय, एवढ्या मान्यवरांनी खिसे मोकळे केलेत, मग आपल्या इथनं कोणी नाराज होऊन जाता कामा नये. चला पटकन खेळा मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये जाणाऱ्या माता भगिनी सर्वांना विनंती, आपण बॉन्ड लाईनच्या बाहेर जा. आजचा आणि उद्याचा दिवस फक्त सहकार्य करा. स्वप्नील भाऊ माकोडे आणि यशवंत भाऊ पाचंगे दोन्ही टीमच्या कॅप्टननी टी शर्ट ताब्यात घ्या. पटकन टी शर्ट प्रदान करून टॉस बॉक्स मध्ये यायचं. पहिला चेंडू जबरदस्त वेगवान, व्हाईट बॉल चा इशारा. स्वप्नील भाऊ माकोडे संघाचा संघनायक आणि यशवंत भाऊ पाचंगे इलेव्हन संघनायक. चला टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस साठी यायचंय. 4 षटकांचा सामना असेल, 4 गोलंदाज. इतर सर्व नियम तुम्ही पंचांना आणि आयोजकांना विचारून घ्या. चॅलेंज केले बॉलिंग टीमनं. टीम रिव्ह्यू आहे, टीम रिव्ह्यूचा वापर केलाय व्हाईट बॉल साठी. तिसऱ्या पंचांनी चेक करायचंय. बुवा करा. इट्स अ व्हाईट बॉल. हा चेंडू वाईड आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय वैध. याचा अर्थ रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता या इनिंग मध्ये नवचैतन्य संघाला परत टीम रिव्ह्यू घेता येणार नाही. तुम्हाला जातात एक थोडीशी माहिती मी देऊन जाईल मित्रांनो. टीम रिव्ह्यू आणि अंपायर कॉल यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामध्ये आपण गल्लत करतो. पंचांना जिथे शंका वाढते, जिथे पंच स्वतःहून तिसऱ्या पंचांना विचारतात, त्याला अंपायर्स कॉल म्हणतात. ज्यावेळेस कुठेतरी टीम पंचांवरती विचारणा करते, सर आम्हाला इथे तुम्ही चेक करून द्या, तो टीम रिव्ह्यू असतो. टीम रिव्ह्यू आणि अंपायर कॉल लक्ष घ्या, हा फरक समजून घ्या. ज्यांना माहीत नसेल, वैभव कातोरे सर भलं मोठं तरी एका नियमांचं पुस्तक आपल्याबरोबर आहे, त्याच्याबरोबर सगळे नियम क्लिअर करून घ्या. पुढचा चेंडू कुणाल पवारचा.
हा फटका उंच खेळलाय आणि अतुल धोत्रेचा अंदाज चुकला. चेंडू जातोय सरळ सीमा पार. खनखनी षटकार. अतुल धोत्रेचा अंदाज चुकीचा ठरला आणि त्याचे सर्व खेळाडू हेच म्हणत असतील बुवा कितने करेगा टीम के लिए तू खतरे. अच्छी तरह फील्डिंग कर अतुल धोत्रे. फलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. टीम के लिए कितने खडे करेगा खतरे. अच्छी तरह से फील्डिंग कर अतुल धोत्रे. असे त्याचे सर्व सहकारी त्याला म्हणत असतील. फलकावर धावा आहेत त्या 7. तो 10 दिवसापूर्वीचा चेंडू पहिला फेकून द्या. कुणालचा पुढचा चेंडू यावेळेस उंच खेळलाय. जीवदानाचा दिलेला फायदा आणि अतुललाच परत निवडलाय. षटकार 6 धावा. पाचंगे कॅप्टन शेवटचा पुकार आणण्याचा 1 षटक कमी केलं जाईल. कॅप्टननं टी शर्ट परिधान करून यायचंय. चेंडू खाली राहिला. नदीम भाईंच्या शुभ हस्ते टॉस होईल. पहिलं टी शर्ट कॅप्टननं घालत टी शर्ट परिधान करून टॉस साठी यायचंय. चेंडू डॉट. फलकावरती आमचे विकास दादा कळवतात 14 धावा फलकावरती षटक क्रमांक पहिलं सुरू असताना. चेंडू हलकाचा खाल राहिला. तेच मी 13 म्हणतो तुम्ही 14 म्हटले हरकत नाही. 14च आहेत ना. हा 13 चुकून एक टिक केली गेली हरकत नाही. चुका करतो तो मनुष्य. जो चूक मान्यच करत नाही तो तुम्ही समजून जा. अनिल बेलुटे सरांच्या माध्यमातून. राईट मुहूर्त विकेटचा मारा. फुलटॉस आणि सरळ भिरकावून दिलाय 2 फेसच्या मधनं. फुल पॉवरफुल मानाचा चौकार. 4 धावा फलकावरती षटक क्रमांक दुसरं पहिलं मैदान सुरू असताना दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू आहे. हॅलो. तर आपण पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय. सन्माननीय नदीम भाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. यशवंत पाचंगे 11 विरुद्ध स्वप्नील माकुडे या 2 संघा दरम्यान टॉस. एका बाजूने मानाचा करंडक एका बाजूने डीडी स्पोर्ट्स असा कॉल दिला जाईल. अखिल भाई कॉल घेत आहेत. टेल्स आणि डीडी स्पोर्ट्स. स्वप्नील माकुडे सगळ्यांनी टॉस जिंकला. निर्णय काय असेल अखिल भाई? आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करू. या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव आहे. कसं वाटतं आता मैदानामध्ये खेळताना? खूप चांगलं वाटतंय. अनुभव तर आहे. आता त्याचा फायदा उचलायचा आपल्याला. फक्त रोजचं क्रिकेट जे मैदानामध्ये परिश्रम केले आज कितपत फळ मिळेल त्याचं? हाप मारूनच जाऊ. शुभेच्छा अखिल भाई तुम्हाला. यशवंत पाचंगे संघाचे करण्यात टॉस तयारला बॅटिंग करावी लागेल. कितपत धावांचा टार्गेट इथे विचार करताय? 17 धावा. 65-70 पर्यंत रन करू. 65-70 धाव बनवायचा विचार केला यशवंत पाचंगे संघाने. जास्त वेळ घेणार नाही कारण लगेच आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये आमचे गुरुवर्य दीपक मंडले सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद विनोद सर. टॉस जिंकलाय तो क्रेझी बॉयज स्वप्नील भाऊ माकुडे संघाने टॉस जिंकलाय. प्रथम काय करण्याचा निर्णय घेतलाय? आपण सांगायला नको. व्यवस्थित माहिती येऊ द्या. स्वप्नील भाऊ माकुडे 11 संघाच्या संघनायकाने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ऐश्वर्या खोपकर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे ते 18. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. बरोबर का? 18 चेंडू 47 धावा. सामना बरोबरीत आलाय कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा गणेश आडोळे यांनी वसूल केल्या.
मिस टाइम. खेळलेला फटका हवेमध्ये बराच वेळ. 4 क्षेत्र तिकडे आले. अतुल धोत्रे. नक्की झालंय काय? तो चेंडू अतुल धोत्रेच्या प्रेमात पडलाय. त्याला कुठेही पाठवतो त्याच्याकडेच जातोय. त्याला सांगतोय मी तुझा पिच्छा सोडणार नाही. संतोष दादा आतकर यांचं आगमन हार्दिक स्वागत. आतकर साहेब काल कॅमेरामन कक्षामध्ये होते. जाता आतकर साहेब एक सांगेल, कॅमेऱ्याची लेन्स आणि माणसाचा सेन्स कायम चांगला पाहिजे आणि तो तुमच्याकडे आहे त्याबद्दल तुमचं कौतुक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर धावा आहेत त्या 19 धावा. 45 धावांच्या अजून करत. खोलवर टप्प्यात चेंडू कव्हर्स मध्ये खेळा. क्षेत्ररक्षक पलीकडे मागे पुढे पळतोय. एक धाव तर पळून पूर्ण केली. चेंडू जातोय सरळ सीमा पार. पंच इशारा करतायत चौकार. फलक पुढे जातोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. अखिल मराठा महासंघ अध्यक्ष पुणे शहर उपाध्यक्ष संतोष भावातकरे मैदानावरती दाखल आणि मैदानावरती लक्ष त्या ठिकाणी बारीक आहे. आपल्याच परिसरातील खेळाडू खेळतात. धावफलक त्या ठिकाणी पुढे गेला. 21 धावा धावफलकावरती. 23 धावा माफ करा 23 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. मंगलमूर्ती इन्फ्राकॉन पिंपरी चिंचवड संघाने सामना रोखून धरलाय. फुलटॉस. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धावेसाठी. भिंतीच्या पलीकडनं कुठेही जाऊ द्या. भिंतीच्या पलीकडनं सासवडला गेला तरी सिंगलच. हा नियम आहे या मैदानावरती. इकडे त्या भिंतीचा कोपरा, पलीकडे तो झेंडा. पलीकडे कुठेही मारा 1च धाव. करायच्यात त्या 64 झाल्यात त्या 24. याचा अर्थ पाहिजेत त्या 40. बरोबर का? मिरची सेट यांचं आगमन हार्दिक स्वागत आहे. बसा. ऐश्वर्याचा पुढचा चेंडू. बाप रे बाप काय फटका खेळलाय. 3000 थोडक्यात वाचले. षटकार. टोलेबाजी में है दम, उसका नाम है साहिल कदम. जबरदस्त टोलेबाजी मैदानाच्या आतमध्ये. 6 धावांनी धावफलक पुढे गेलाय. दादा गायकवाडनं जर कॅच धरला तर 200 रुपये. धरणार नाही असं वाटतंय का? क्रिकेटचा खेळ आहे सांगू शकत नाही. मिरची शेट यांच्याकडनं बक्षीस येत आहे. मिरची शेट आले म्हणजे आग लावणारीच बक्षीस येणार. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 धावा. 34 धावांची गरज आहे. साहिल कदम, गणेश आडवळे सामना अक्षरशः पेटून दिलाय. परत एकदा बाप रे बाप काय फटकाय. आठवण करून देणारा चेतनाच्या बॅनर जवळ गेलेला हा सुसाट चौकार. थँक्यू. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. 34 धावा धावफलकावरती. पहिल्या 2ही षटकांमध्ये जबरदस्त तुंबळ हाणामारी साहिल कदम एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक युवा खेळाडू आहे. एनर्जेटिक खेळाडू आहे. ऊर्जेने भरलेला खेळाडू आहे. चेंडू चांगला टाकला त्या ठिकाणी यावेळेस ऐश्वर्यानं टप्पा थोडासा आखूट ठेवला. आडव्या बॅटनं चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. साहिल तपासला चेंडू सरळ विकेट किपर दादा गायकवाडच्या ग्लोज मध्ये जाऊन 20 षटक संपलेत. ती 2 धावफलकावर धावा आहेत त्या 34. 12 मध्ये 34 झालेत. उरलेल्या 12 मध्ये 30 मिरची शेट पाहिजेत. अनिल दादा मोहोळ यांचं आगमन हार्दिक स्वागत. रोप सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलं. दादांच्या नावावरून ठिकाणी गोष्ट आठवली. अनिल दादा मोहोळ यांचं आगमन. दरम्यानच्या काळामध्ये प्रसिद्ध अंपायर अजय आवळे सर यांचे आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. काल विशेष वाढदिवस होता त्यामुळे थोडासा उशीर झाला. स्पेशल बर्थडे. धावफलकावर धावा आहेत त्या 34. धावफलकावरती अजून 30 धावांची गरज आहे. मोहोळ साहेबांवरनं विकासाचा गोष्ट आठवली. मधमाशीच्या पोळ्यामधनं उठलेल्या माशीला एक जणांनी विचारलं, तू एवढी मेहनत करते, एवढं मध गोळा करते मिरची शेट, तुझं मध कुणी येतो आणि चोरून नेतो, तुला राग येत नाही का? त्या माशीनं उत्तर दिलं,
माझं मत किती चोरून नेऊ द्या, पण मत जमा करण्याची कला फक्त मला एकटीलाच माहिती आहे. ती कला कोणी चोरून नेणार नाही. धावफलकावरती धाव आहेत त्याचं 34 धावा, 12 चेंडू 30 धावांची गरज. दादा गायकवाड. गणेश हाडोळेसाठी पहिला चेंडू यॉर्कर लेनचा. साहिलला परत एकदा त्याकडे ट्राय करता आले गणेश हाडोळे यांनी. युवा त्या ठिकाणी संघ मालक आहेत. खरं तर आमच्या ग्रामीण भागामध्ये तरुण खेळाडूंना पुढे घेऊन येणारे संघ मालक आहेत, जे स्वतः बॅटिंग करतात नॉन स्ट्राईक एंडला. तुमच्या मानाच्या करंडकामध्ये त्यांनी संघ घेतलाय. आमच्या पार्नेर प्रीमियर लीग मध्ये त्यांनी संघ घेतलाय. ग्रामीण भागातलं क्रिकेट उंचावत नेणारा माणूस आहे गणेश ठाडोळे. 11 चेंडू 29 पाहिजे होत्या. दादा गायकवाडनं कचकचितले कटर टाकलाय. दादा गायकवाडनं विकेट घेतली तर 200 रुपयांचं बक्षीस मिरची चिड्यांच्या वतीनं. शेवटचे 10 चेंडू 29 धावांची गरज. परत एकदा तो चेंडू. दादा गायकवाड साहिल कदमला हे सांगतोय, तू आलाय, तू मारतोय, तू हाणतोय, पण हे मैदान माझं आहे. हे मैदान माझं आहे. मी इथला आहे. मी इथल्या सर्व खेळाडूंचा आहे. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचे 9 चेंडू 29 धावांची गरज. जबरदस्त 2 लेग ब्रेक बॉल टाकलेत. मावशी बाहेर नाही. त्यांची रोजची जायची जागा आहे, त्यांची तरी काय चूक आहे. 9 चेंडू 29. परत एकदा तिसराही डॉट. दादा गायकवाडची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 8 चेंडू 29 धावांची गरज. 4 चेंडूवरती फक्त 1 धाव दिली दादा गायकवाडनं. परत एकदा चौथाही डॉट. दादा गायकवाड फक्त एकच गोष्ट सांगत असेल, साहिल कदम तू जरी म्हणतोय माझ्यात आहे दम, पण माझ्या कुणी येत नाही विजय आणि माझ्या कुणी येत नाही आड, कारण माझं नाव आहे दादा गायकवाड. जबरदस्त 4 डॉट. 5वा चेंडू चांगला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतलीच नाही. मॅच विनिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दादा गायकवाडची. केवळ 1 धावांचं षटक मोक्याच्या क्षणी. पलीकडची लहान मुलं बरं का, छोटे खेळाडू सगळे काळे टी शर्ट घातलेले, त्या आतमध्ये थांबू नका, वरती भिंतीवर बसा. काळे टी शर्ट लाल चड्डी खाली उभे राहिलेले खेळाडू. ए बारक्यांनो, तो बहुतेक बाहेर दिसतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत बुवा 8, माफ करा 6. धावफलकावर 29 धावांची गरज. काय होणार? समीकरण बरंचसं बदललेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत. सामी षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत. सामीच्या आधी दादा गायकवाड आलाय कामी. फक्त 1 धाव दिली. 12 चेंडू 30 ला. मी फार मोठं क्रिकेट खेळून आलोय हे सिद्ध केलं दादा गायकवाडने मैदानाच्या आतमध्ये. एक वाक्य मिरची सेट. आधी स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करून टाकतं. त्यासाठी तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागतं. लोक करत काहीच नाही आणि विनाकारण गडबड करतात. आधी सिद्ध करून दाखवावं लागतं. मी वेगळा आहे, मी जगा वेगळा आहे, मी काहीतरी वेगळं करणार, तरच तुम्हाला जग आपोआप प्रसिद्ध करून टाकतं. शेवटचे 6 चेंडू 29 धावा. सामी गोलंदाजी मार्कवर. समोर गणेश हाडोळे 5 षटकार खेळणार का? सोपा सामना वाटत होता. 12 चेंडू मध्ये 34 आल्या होत्या. दादा गायकवाडनं पाहता पाहता घशातनं घास बाहेर ओढलाय, परंतु सामना अजूनही संपलेला नाही. 6 चेंडू 29. द गेम इज ऑन. सामी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू मिस टाइम, हवेत गेला आणि गणेश हाडोळे यांनी साहिल कदम सांगितलं, मित्रा थांब, आता हे षटक मिस खेळतो. 5 चेंडू 29 धावांची गरज. तुषार पवार यांच्याकडनं पारितोषिक हा सामना जिंकून जर दिला तर 11,000 रुपये. मिस टाइम. परत एकदा हवेमध्ये चेंडू गेला. दादा गायकवाड चेंडूच्या खाली. झेल टिपलाय फलंदाज बाद.
कॉमेंट्रीचा प्रयत्न आमचा करायचा प्रयत्न असतो. प्रत्येकाला आवडणं न आवडणं जे त्याच्या मनावरती. न्यू बॅटर अनिकेत बेलकर. शेवटचे 4 चेंडू 29 धावांची गरज. शेवटचे 4 चेंडू 29 धाव. फक्त चमत्काराची अपेक्षा मंगलमूर्ती इन्फ्राकॉनला या सामन्यामध्ये. इथून पुढे त्यांना फक्त चमत्कारच वाचू शकेल. परंतु क्रिकेटचा इतिहास असा आहे, क्रिकेटमध्ये एका चेंडूवर 286 धावा झालेल्या आहेत. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरला खेळ आहे. सांगेल मी सरस उलटून, आज दिवसभर मी तुमच्या बरोबर आहे. 4 चेंडू 29. पहिला चेंडू सुंदर यॉर्कर, डॉट बॉल. दादा गायकवाडनं चैतन्य त्या ठिकाणी ओतलं आपल्या टीम मध्ये आणि कुठला सामना कुठे आला. 3 चेंडू 29 धावांची गरज. हा चेंडू मिस टाइम, बराच वेळ हवेमध्ये होता. किरण शिंदे चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सुटला. 2 चेंडू 29 धावांची गरज. सोपा सामना अवघड झाला मंगलमूर्ती इन्फ्राकॉन पिंपरी चिंचवड संघासाठी. जसा शेवटचा चेंडू पडेल स्वप्नील भाऊ माकोडे 11 संघ लगेच मैदानात पोहोचला पाहिजे. आज वेळ घ्यायचा नाही. 2 चेंडू 29. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सरळ चेंडू बाहेर गेलाय. षटकार 6 धावांसाठी. मिरची शेट माझ्या शेजारी बसलेत. आज तर चांगलं वाटलं लावलंय. सुहास सुंदर तरी का सुंदर येतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 1 धावफलकावर धावा पाहिजे त्या 23. आणि याच बरोबर फक्त औपचारिकता बाकी. सिद्धेश भाटे झेल घेणार का? झेल टिपलाय आणि नवचैतन्य क्रिकेट क्लब संघानं हातात तोंडातलं घास ओढून काढलाय. तो मात्र मंगलमूर्ती इन्फ्राकॉनच्या. चला स्वप्नील भाऊ माकोडे, संघ मैदानात ताबा घ्या.